नमस्कार मंडळी, इकोविजन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय जरा वेगळा आहे आणि आजचा विषय हा ग्रामीण जीवनाशीच निगडित असल्यामुळे आपण हा विषय घेत आहोत. आपण 2021मध्ये श्री जयंतराजे दरेकर कोकण विकास समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण भडवळे या मार्गासाठी बस सेवेसाठी मागणी केली होती आपण. तर त्या दरम्यान आपल्याला ठाणे आगार आणि कल्याण आगार अशा दोन्ही आगारांनी आपल्याला ह्या बस सेवेसाठी पूर्णपणे सहमती दर्शवली होती. परंतु आपल्या खेड आगाराची उदासीनता असल्यामुळे ह्या बस सेवा चालू होऊ शकली नाही. तर मंडळी, आपल्या विभागातील बहुसंख्य हे गावकरी सहसा कळवा, दिवा, डोंबिवली आणि कल्याण या विभागात जास्त राहतात. तर ह्या रूटवरती, ह्या मार्गावरती आपल्याला एक बस सेवा चालू करून घ्यायची आहे. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण ही जी मागणी केली होती त्याचा हा पेपर आपल्याकडे असणार आहे. तर आपण काय मागणी केली होती बघूया. सध्या आपल्या 2021 रोजी आपल्या मार्गावरती मुंबईहून आपल्या गावी येण्यासाठी कुठेही बस सेवा उपलब्ध नव्हती. तर त्यासाठी आपण एक प्रयत्न केला होता. बस ही कल्याण आगारातून सुटेल आणि खेड मार्गे आपल्या पुढे लोकल ही चालेल. या बसमुळे होणारे फायदे असे असणार आहेत की कोकण कन्या आणि तुतारी या ट्रेनने जे प्रवासी रात्रीच्या वेळेला प्रवास करतात ते सकाळी 4:30 ते 5 या दरम्यान आपल्या खेड स्टेशनला पोहोचतात. पण तिथून पुढे आपल्या गावी जाण्यासाठी कोणतीही बस सेवा उपलब्ध नाही आहे. जी पहिली बस आहे ती सकाळी 8:30 वाजताची असते. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला 5:30 ते 8:30 हे 3 ते 3.5 तास वाजताच बसून राहावं लागतं. तर यावेळेस जर आपल्याला बस उपलब्ध झाली तर पुढे आपल्याला जाण्याचा जो मार्ग आहे तो सुखकर होणार आहे. कारण या ट्रेनने येणारे जे प्रवासी असतात ते 120 ते 150 रुपयात आपल्या मुंबईहून गावी पोहोचतात, खेडपर्यंत पोहोचतात. परंतु पुढे जाण्यासाठी त्यांना खूप जास्त भुर्दंड सहन करावा लागतो. ज्या खाजगी रिक्षा आहेत ते 850 ते 900 रुपये घेतात. हा जो प्रश्न आहे तो आपल्याला निकाली काढायचा आहे. त्यामुळे आपण ही बस सेवा मागत आहोत. ह्या बसचा जो मार्ग आपण सुचवला होता तो असा आहे. कल्याणवरून सुटून ही बस सूचक नाका, टाटा पॉवर, डोंबिवली शिळपाडा मार्गे पनवेल, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड आणि खेडपासून पुढे वाकोली मार्गे भडवळे अशी लोकल सेवा उपलब्ध असणार आहे, अशी ही मागणी आपली होती. बसच्या वेळेचं नियोजन आपण अशा प्रकारे केलं होतं की बस ही कल्याण आगारातून 10:30 ते 11 वाजता सुटेल आणि तिथून पुढे प्रवास करत ती सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान खेड आगारापर्यंत पोहोचेल. जेणेकरून आपल्याला ट्रेनने येणारे जे प्रवासी आहेत ते सुद्धा मिळतील आणि त्यांना पुढे आपल्या घरी जाण्यासाठी खूप सोयीस्कर होईल. असा हा टाईम टेबल आपण सुचवलेला आहे. जर ही बस सेवा अशी चालू झाली तर आपल्याला अनेक गावांना याचा खूप फायदा होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक 22 ते 23 गावांना या बसचा फायदा होणार आहे. तर आपण बघूया ती कोणकोणती गावं आहेत आणि या गावामध्ये जर चुकून एखादं गाव राहिलं असेल किंवा त्या प्रमुख गावांच्या जवळपासचं गाव असेल तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. आपण बघूया कोणकोणती गावं आहेत. तर प्रमुख गावांमध्ये वाकवली आलं, टेटवली, गावतळे, असोंड, फणसू, कोंढे, करंजळी, पावनळ, कात्रण, दमामे, वावघर आणि भडवळे ही प्रमुख रस्त्याला येणारी गावं आहेत. तर आपण त्याला जवळची अशी तिथून जवळपास ट्रॅव्हल करता येण्यासारखी जी गावं आहेत ते सुद्धा बघूया. वाकवलीपासून इनाम पांगारी हे गाव जवळचं आहे तर त्याला फायदा होऊ शकतो. टेटवलीपासून संगलट हे गाव जवळपास आहे तर तिथून त्यांना ट्रॅव्हल करणं सोपं होऊ शकतं. तर गावतळेपासून कोळबांद्रे, साकोळी आणि रुकी ही 3 गावं जवळची आहेत तर त्या तिन्ही गावांना तिथून कनेक्टिव्हिटी होऊ शकते आणि त्यांना तो जवळपासचा मार्ग होऊ शकतो. पुढे आल्याच्या नंतर असोंड आहे. असोंडपासून नंतर फणसूपासून उर्फी आणि देगाव ही 2 गावं जवळची आहेत तर त्यांनासुद्धा तिथून कनेक्टिव्हिटी खूप जवळची असणार आहे. पुढे आलं कोंढेपासून पुन्हा संगलट हे गाव जवळचं आहे तर संगलटपर्यंत त्यांना जाणं येणं सोयीस्कर होऊ शकतं. त्यानंतर करंजईच्या फाट्यापासून खोपळवणे फाट्यापासून त्यांना खोपळवणे गावातील जे लोक आहेत त्या गावातल्या लोकांना तिथून जाणं येणं सुखकर होऊ शकतं. पुढे आलं पावनळ, कात्रण,
दमामेपासून तामोड हे गाव जवळचं आहे, तर तामोडच्या गावातल्या लोकांना जाणं येणं सोयीस्कर होऊ शकतं तिथून. पुढे वावगरपासून फरारे हे गाव जवळचं आहे, तर वावगर आणि फरारे हे दोन्ही गावं तिथून कनेक्टिव्हिटी करू शकतात. भडवळेपासून पन्हाळ हे जे गाव आहे ते खूप जवळचं आहे, तर त्यांनासुद्धा तिथून कनेक्टिव्हिटी ही जवळची होऊ शकते. अशी जवळपास एक 22 ते 23 गावं आहेत ज्यांना ह्या बसचा खूप फायदा होऊ शकतो. सध्या आपल्या कोकणवासियांचा शिमगा हा सण खूप जवळ आलेला आहे. त्यानंतर येणारा हा मे महिना हा सुद्धा आपण चाकरमान्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या वेळेला बरेचसे चाकरमानी जे असतात ते मुंबईवरून गावी आणि गावावरून मुंबईत येणारे असतात. तर अशा वेळेला जर ही बससेवा चालू झाली तर आपल्या बऱ्याच अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. जे सामान्य लोक आहेत ज्यांना प्रायव्हेट गाड्यांनी ट्रॅव्हल करणं परवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा खूप फायदा असणार आहे. तसेच ज्या महिला आहेत, महिलांना बस ही अर्धी तिकीट असते. तसेच जे वयस्कर लोक आहेत त्यांना बससेवा ही मोफत आहे, त्यांनासुद्धा या बसचा खूप फायदा होणार आहे. तर माझी मागणी अशी असणार आहे की सध्या ही बससेवा जी आहे ही तात्पुरत्या स्वरूपात चालवावी. शिमगा असेल, सणांपुरती चालवावी. शिमगा, गणपती आणि मे महिना या सणांपुरती तरी सध्या चालवावी. आणि लोकांचा प्रतिसाद बघता ही बस आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात लोकांचा प्रतिसाद असेल तर ही बस आपल्याला कायमस्वरूपी चालू करता आली तर खूप बरं होईल. मंडळी, ही बस सेवा जर खरंच चालू व्हावी असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक देतो. तिथे तुम्हाला तुमचं नाव, गाव, तुमचा नंबर आणि ईमेल हे द्यायचं आहे. आणि हा सगळा डेटा कलेक्ट करून आपण MSRTC असेल तसंच परिवहन मंत्री यांना आपण मेल लिहिणार आहोत आणि ही बस लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी मागणी करणार आहोत. व्हिडिओचा विषय आवडला आणि केलेली मागणी रास्त वाटली तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग नोंदवा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. तसेच हा जर व्हिडिओ तुमच्यापैकी कोणी ग्रामपंचायत सदस्य असतील, नगर परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा एखादा सरपंच यांपर्यंत जर पोहोचला तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या लेटरहेडवरती सुद्धा ही मागणी करू शकता. आणि आपण ह्या सगळा जो जनसामान्यांचा लढा आहे तो आपण ह्या बससाठी उभारूया असं मला तरी वाटतं. आणि ही बस लवकरात लवकर चालू झाली तर आपल्या सगळ्यांचा खूप जास्त फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. तर तुम्ही यावर तुमचं मत नक्की व्यक्त करा. थँक्यू.